नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत. तर आज आहे शनिवार आणि आज आपण निघालो आहे कर्नाटकला. तर भरपूर साऱ्या गोष्टी आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटतील. ऑनलाईन टीपी आपण आत्ताच काढलेला आहे, तर ती पण प्रोसेसचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे, तर तो पूर्ण बघा. आणि कर्नाटकची सिरीज खूप छान होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण दुपारीच निघालो आहे. तर भरपूर साऱ्या गोष्टी आज तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील, तर व्हिडिओ खूप छान बनेल. नक्की बघा किती मटेरियल आहे, कुठून लोडिंग आहे आणि आपण कर्नाटकला कुठे मटेरियल खाली करतोय, तर सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू करूया. तर मित्रांनो, आजचा आपला पुणे टू कर्नाटकचा प्रवास सुरू झालाय. तर याच्या आधी आपण एकदा चिकोडीला गेलो होतो आणि त्या व्हिडिओला खूप सपोर्ट भेटला. त्याचे ऑलरेडी 6000 प्लस व्ह्यूज त्या व्हिडिओला आलेले आहेत. भरपूर असं प्रेम भेटले तुमच्याकडून. तर या सिरीजला पण असाच सपोर्ट आपला अपेक्षित आहे मित्रांनो, कारण भरपूर साऱ्या गोष्टी जेव्हा रोडवरती चाललं जातं त्यावेळेस भरपूर साऱ्या गोष्टी बघायला भेटतात, किंवा काही रस्त्यावरती अडचण येतात, त्या पण गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात म्हणूनच. आणि आता आपण रक्षक चौकामध्ये पोहोचलोय. तर हे आर्मीचं स्टेशन आहे, औंध मिलिटरी स्टेशन. तर मित्रांनो, पोहोचलोय आता शिवाजीनगर पर्यंत. आणि इथे फ्लायओव्हरचं काम, मेट्रोच्या फ्लायओव्हरचं काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे सरकारला विनंती आहे, लवकरात लवकर रस्त्याचं काम संपून घ्या. बघू शकता, पूर्ण मेट्रोमुळे लाईन जाम होते. कमीत कमी अर्धा तास गेला असेल. आणि पुढे पाहिलं तर पूर्ण रोड मोकळा आहे. तर दोन्ही साईडला टू व्हीलर्स, तर भरपूर अशा टू व्हीलर्स इथं खरेदी विक्री चालू असते सेकंड हँडच्या. तर कोणाला घ्यायचे असेल सेकंड हँड तर नक्की या. गणपती बाप्पा मोरया. चला, गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपलं मटेरियल्स लोडिंगला सुरू करूया. हे आहे मटेरियल आणि कॅबिन. तर चला, गाडी लोडिंग करून घेऊया. जास्त मटेरियल नाही आहे, लोडिंग झाल्यावरती दाखवतो. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, गाडी लोडिंग झालेली आहे. एवढंच मटेरियल आहे पूर्ण गाडीमध्ये. तर चला, आपला पुढचा प्रवास आता सुरू करूया. चला, फायनली आपली गाडी लोडिंग करून आता आपण आपल्या कर्नाटकच्या ट्रिपला निघालोय. तर बघूया काय काय रोड हायलाइट्स होत आहेत. नानापेठचे बारीक बारीक रोड, याच्यामधून आपली गाडी आता बाहेर काढूया रोडला. चला, संत ज्ञानेश्वर पालखी प्रवेशद्वार, इथूनच लेफ्ट घ्यायचंय आणि परत हायवेला लागायचंय. तर मित्रांनो, पालखीच्या चौकातून लेफ्ट जर मारला ना तर तिथं नो एंट्री आहे. कारण बाहेर आल्यानंतर मला पकडलं होतं आणि साहेबांनी पेपर चेक केले, पण बोलत होते की तुम्हाला पावती टाकून देतो मी आता नो एंट्रीची. काही नाही, थोडं गोड बोललं सरांनी, सोडून दिलं. तर चला, आपली सुरुवात तर चांगली झाली. बघूया रस्त्यात अजून काय काय घडतंय, काय काय गोष्टी बघायला भेटतात. आणि आपण टीपीचा ब्लॉग, टीपी ऑनलाईन टीपीचा ब्लॉग बनवून पोस्ट केलेला आहे, तर तो नक्की बघा. त्यामुळे तुम्हालाही प्रवास कुठेही करताना कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये टीपी ऑनलाईन निघतो किंवा किती जण स्टेटचा टीपी बॉर्डर वरती निघतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. आता आपण स्वारगेटच्या ब्रिजच्या अलीकडे, थोडा ट्रॅफिक जाम आहे. तर चला, भेटूया एकदा हायवेला लागल्यावरती. कोल्हापूर, कराड, सातारा.
तर मित्रांनो, फायनली आपण भरपूर अशी ट्रॅफिक क्रॉस करून आता पोचलो आहे पुणे बेंगलोर हायवेला. तर चला, इथूनच आपल्याला हायवेला एंट्री करायची आहे आणि आपला प्रवास सुरू करायचा आहे पुणे टू चिकोडी, कर्नाटक. आता आपण पोचलो आहे खेड शिवापूरला आणि टोल नाक्यावरती भरपूर अशी ट्रॅफिक आहे. हा आपल्या प्रवासातील पहिला टोल नाका आहे. भरपूर आपसे व्यावसायिक फास्टॅगला रिचार्ज ऑलरेडी केला आहे, त्यामुळे काय जास्त आता इथे टॅग कट करायला वेळ, म्हणजे पैसे कट व्हायला काही वेळ लागला नाही. कारण दिवसाचा प्रवास असल्यामुळे भरपूर साऱ्या गोष्टी आज आपल्याला दिसतील आणि भरपूर साऱ्या गोष्टी आज तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. तर मित्रांनो, ब्लॉगवर शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आपले आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. तर ते काढण्यासाठी थांबलो होतो. समोरच पेट्रोल पंप दिसत असेल, तर चला पहिले डिझेल भरून घेऊया आणि मग भेटूया. तर मित्रांनो, आत्ताच आपण आपल्या गाडीमध्ये 2500चं डिझेल भरून घेतलंय. तर 2500 आपली गाडी कर्नाटकपर्यंत पोहोचू शकते. उरेल वाटलं तर 2000 पोहोचेल, तरी पण थोडं एक्स्ट्रा असू द्यावं, कारण आपल्यापेक्षा कर्नाटकमध्ये डिझेलचा रेट खूप कमी आहे. त्यामुळे कर्नाटकला पोहोचल्यावरतीच आपण बाकीचं टँक फुल करून घेऊया. आणि आता आपण पोहोचलोय खंडाळा पारगावला. तर भूक अशी भरपूर लागलेली आहे, त्यामुळे समोरच हॉटेल दिसत आहेत. तर चला लवकर पोहोचूया, जेवण उरकूया, तोपर्यंत गाडीलाही आराम भेट. मस्त असं झाडाखाली 1934ला पार्क केलंय. तर चला श्रेयश हॉटेलला प्युअर व्हेज जेवून घेऊया. तर चला, आपलं जेवण आलेलं आहे, मस्तपैकी जेवण उरकूया. मस्त. चला जेवण संपूया आणि लागूया पुढच्या प्रवासाला. तर मित्रांनो, मस्त असं जेवण उरकून आता आपला पुढचा प्रवास सुरू झालाय. खूप छान असं जेवण होतं. तर चला हॉटेल श्रेयसला आता बाय बाय करूया आणि आपला पुढचा प्रवास सुरू करूया. टोल नाक्यावरती पोहोचलोय आणि दरवेळेप्रमाणे यंदाही ट्रॅफिक फास्टॅग बसवलेत, पण गाड्यांचे काम करत नाहीयेत. केवायसी तरी अपडेटचा काही इश्यू असेल. एका गाडीमुळे सगळ्या गाड्यांना लटकायला लागतंय. अजून किती डिजिटलायझेशनची प्रोसेस असेल माहीत नाही. रोडचं काम चालू आहे, त्यामुळे ट्रॅफिक
ट्रॅफिक नाही म्हणता येणार, पण रस्त्याला एकच लेन चालू असल्यामुळे सगळ्या गाड्या सावकाश लाईनीत चालू आहेत. मित्रांनो, रस्ता बघू शकताय एकदम प्लेन गुळगुळीत आहे आणि त्याच्यावरती परत अजून एक लेअरचं काम चालू आहे. सरकारकडे पैसे जास्त झालेत. जिथे खड्डे पडलेत ते रस्ते दुरुस्त न करता ज्या रस्त्याला गरज नाहीये तिथे डबल सिमेंट टाकून रस्ता जाम करायचा आहे का नाही. अजब तुमचे सरकार. आहे का? किती जणांना वाटतंय रस्त्यावरती सिमेंटची गरज होती. समोर बघू शकताय एकदम प्लेन आहे, कुठे एक खड्डा नाहीये. पण अजून एक 4 इंच लेअर टाकण्याचं काम चालू आहे. चला, सरकारचा प्लॅन पास झाला असेल, बाकी काही बोलू शकत नाही याच्याशी. मित्रांनो, राईट साईडला दिसत असेल अजिंक्यतारा, मराठ्यांची राजधानी सातारा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, सातारा सोडून आपण पुढे आलोय आणि सातारा ते कोल्हापूर या रस्त्याचं काम चालू आहे. कारण 2 लेनला 3 लेनमध्ये पुन्हा कन्वर्ट करण्याचं काम प्रगतीपथावरती आहे. तर साईडला बघू शकता रस्त्याचं काम चालू असल्यामुळे भरपूर असे डिवायडेशन टाकलेले आहेत. तर रस्त्याचं काम खूप जोरात चालू आहे. तर मित्रांनो, रस्त्याचं काम जोरात चालू असल्यामुळे आपल्या गाडीचं काम जोरात चालू नका, कारण डायव्हर्जन लक्षात येत नाहीत, त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर सर्व ड्रायव्हर भावांना विनंती आहे की ह्या पॅचमध्ये जरा गाडी सावकाशच चालवत चला, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही आणि आपला प्रवास नक्कीच सुखाचा होईल. असे कारवाल्यांना जास्त घाई असते, पण हे डिवायडेशन जीवावर बेतू शकतं. याचं टेन्शन ते घ्यायला मागत नाही आहेत की त्यांना घ्यायचं नाही आहे, कळत नाही आहे. कारण बघू शकताय जागेवरती शार्प टर्न आहेत, त्यामुळे थोडं सावकाशच चाललेलं कधी योग्य राहील. कासवडे टोल. तर इथेपर्यंत पोहोचायला आपल्याला 5:30 वाजलेत. कारण जेवल्यानंतर आपण थोडा वेळ थांबलो होतो आणि आता फायनली आपण कराड टोल नाक्यावरती पोहोचलोय. राईट साईडला बघू शकताय चेकिंग चालू आहे, गाड्या अडवल्या जात आहेत. कारण आता 5-5:30चा टाईम झाल्यामुळे साहेब पण आता रस्त्यावरती गाड्या चेक करायला थांबलेले आहेत. चला, पोचलोय टोल नाक्यावरती. जास्त वेळ काय लागणार नाही, थांबायला पण नाही लागलं, लगेच रीड झालाय. तर भरपूर फास्ट सर्व्हिस. चला, बोलूया लवकर. आय लव कराड. फायनली आपण कराडमध्ये आता पोचलोय आणि आपल्याला इथून अजून एक 150 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. आणि आपल्याला आत्ता लागलेला आहे कराडचं ट्रॅफिक. बघूया किती वेळ लागतं आपल्याला कराड सिटी क्रॉस करायला, कारण रस्त्याचं काम इथं पण चालूच आहे. चला जाऊया हळूहळू. कराडच्या फ्लायओव्हरचं काम बऱ्यापैकी उरकत आलंय, म्हणजे चाललंय जोरात. आणि दुपारचा टाइम असल्यामुळे जास्त काही ट्रॅफिक लागलं नाही, त्यामुळे एक 5 ते 10 मिनिटातच आपण कराड सिटी क्रॉस करून आता बाहेर निघालोय. मित्रांनो, साईडला गाडी दिसत असेल, तिला ट्रॅक्टरने ठोकलंय आणि त्याचबरोबर इथे पण 2 गाड्या थांबल्या. तर यांचंही काहीतरी घासली आहे गाडी, त्यामुळे इथं काय बोलायचं, नवीनच गाडी, अजून नंबर प्लेट पण नाही आहे.
ब्लॅक कलरची गाडी होती वेन्यूस, तिला पण घासलंय. सावकाश चालायचे दुष्परिणाम, लाईव्ह एक्झाम्पल. ट्रॅफिक लागलाय, चहा प्यायला थांबायचं होतं पण अजून काय ट्रॅफिक मधून बाहेर पडता आलेलं नाहीये. तर ह्या आपल्या मस्त मित्राकडे चहा झालाय आपला, आणि चला आपला पुढचा प्रवास सुरू करूया. सूर्य पण मावळलाय, तर बाहेरचा क्लायमेट खूप छान असं मस्त निसर्गरम्य परिसर, ऊसाची शेती, रस्त्याचं काम, आणि आपला अजून राहिलाय तो 100 किलोमीटरचा प्रवास. हा आपला आजच्या प्रवासातला शेवटचा टोल. चला टोल कट करून घेऊया आणि निघूया पुढे. अजून एक 3 किलोमीटर नंतर आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. चला निघूया. हा जो मेन रोड वरतून जातोय तो जातोय बँगलोरला, आणि आपण निघालोय इचलकरंजीला. तर मित्रांनो पोहोचलो आहे आता आपण इचलकरंजीला. इकडं कारखान्यामुळे भरपूर अशा ऊस गाड्या आहेत आणि त्यामुळे ट्रॅफिक पण भरपूर लागतंय. चला इथून आपल्याला अजून 40 किलोमीटर जायचंय. अजून 1-1.5 तासाचा प्रवास आहे. म्हणजे आता वाजले आहेत 8, तरी 10 वाजेपर्यंत आपण पोहोचू शकतोय. तर मित्रांनो समोरच दिसत असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं मस्त असं स्मारक, बघू शकताय. आणि आपला पुढचा प्रवास सुरू झालाय. तर मित्रांनो आता आपण बोरगाव मध्ये पोहोचलोय, आणि बोरगाव आहे कर्नाटक मध्ये. बोर्ड पाहून लक्षात आलंच असेल. आणि आपला एक प्रवास फक्त आता 27 किलोमीटरचा राहिलाय. आणि जर ह्या रोडने आलो तर आपल्याला काटा वगैरे लागत नाही, म्हणजे बॉर्डर वगैरे लागत नाही, किंवा कुठे चेकपोस्ट पण नाही आहे. पण जर राऊंडची गाडी असेल तर ते आपल्याला अडवू शकतात. नाही तर हा रोड सेफ आहे येण्यासाठी, कारण पूर्ण गावाखेड्यामधूनच हा रोड येतो इचलकरंजी मार्गे. तर मित्रांनो आपण आता एका गावामध्ये पोहोचलोय, आणि तुम्ही बघू शकताय कोणतं गाव आहे माहीत नाही, पण बघू शकताय मित्रांनो गावाची स्वच्छता किंवा मार्किंग, साईडला बॅरिगेट. रात्रीचा टाइम आहे, तर पूर्ण दिवसभराची घाण तरी रस्त्यावरती पाहिजे ना, तर असं काहीच नाही आहे. म्हणजे खरंच ते कर्नाटक सरकार काम करतंय म्हणजे पब्लिकसाठी. बघू शकताय रस्त्याची कंडिशन बघा, गावाखेड्याचे रोड आहेत बघा किती नीट अँड क्लीन. बघूया किती वेळ आपल्याला हे साफसुथरं स्वच्छ शहर दिसतंय, गाव दिसतंय, किंवा मार्किंग परिसर बघा. म्हणजे एवढं नीट नेटकं क्लीन गाव, आणि त्याचबरोबर ही शाळा आहे. तर बघा म्हणजे आपण 1 ते 1.5 किलोमीटर पुढे आलो असेल, पण गावाची स्वच्छता बघू शकताय. आणि
हीच जर कंडिशन आज महाराष्ट्रातल्या गावांची पाहिली, त्याचबरोबर रस्ते बघा, रस्त्यांची क्वालिटी, किती सुंदर ठेवलंय. म्हणजे गावाची काळजी घेतली जाते, त्याचबरोबर रस्त्यांची पण कशी काळजी घेतली जाते. तर फायर ब्रिगेड ची गाडी होती आणि समोर खूप छान असं लाइटिंग केलंय. जवळ गेल्यावरती दाखवतो जिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट घ्यायचंय. बघा मित्रांनो, असं मस्त असं तर या गावाचं नाव मी काही सांगणार नाहीये. जर कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि वाटलं तर बोर्ड वाचू शकताय. मला कन्नड येत नाहीये. तर या गावाचं नाव नक्कीच मित्रांनो कमेंट मध्ये लिहा. बघा, अजूनही आपण 1-2 किलोमीटर पुढे आलो असेल आणि ही कमान आहे. याच्यावरती लिहिलंय काहीतरी, पण नाही सांगता येणार. तिथून आपल्याला सरळ जायचंय. तर चला. तर मित्रांनो, फायनली आपण चिकोडीमध्ये पोहोचलोय आणि फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरतीच आपलं डिलेवरी लोकेशन आहे. लोकेशन आलेलं आहे जवळ. हे जे समोर लेफ्ट साईडला दिसत आहे हेच ते हॉस्पिटल आहे. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्या लोकेशनला आपण पोहोचलोय. बघूया, तिथं विचारूया आणि जे काय असेल ते तुम्हाला अपडेट देतो. तर मित्रांनो, फायनली आपली गाडी खाली झालेली आहे. तर रात्रीचे 10:30 वाजलेत आणि खूप उशीर झाला, पण आपण गाडी खाली करून घेतलेली आहे. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच एंड करूया, कारण भरपूर मोठा ब्लॉग झाला आहे आणि भरपूर उशीर झाला आहे. तर चला बघूया. सकाळी ॲक्च्युली घाम खूप आला आहे, कारण गाडी खाली करताना भरपूर असं गरम होत होतं आणि त्या गरमीमध्ये गाडी खाली झालेली आहे. तर चला, आजचा ब्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया परतीच्या प्रवासामध्ये उद्या सकाळी. तोपर्यंत गुड नाईट आणि टेक केअर.